चित्रलेखाने घेऊन आल्यानंतर मग अनिरुद्धाचं त्या ठिकाणी मोहनशास्त्र काढलं आणि मोहनशास्त्र काढल्यानंतर खडबडून उठला आणि पाहतो तर काय मी नवीन ठिकाणी कुठं आणले म्हणू लागला, पाहू लागला इकडं तिकडं तिकडे इकडं. आणि मग सांगितलं चित्रलेखीनं की मी तुम्हाला चित्रलेखीनं सांगितलं मी द्वारकेहून तुम्हाला घेऊन आलेली आहे. ही शोणतपूर आहे, तुमची द्वारका नव्ह. आणि तो उशाला असणारं वर दिलेला आहे कोण तर भवानी मातेनं दिलेला आहे, पार्वती मातेनं. दररोज उषा शिवपार्वतीच्या दर्शनाला जाते आहे, दररोज 100 कमळं वाहते आहे म्हणून प्रसन्न होऊन मातेनं वर दिलाय की तू अनिरुद्धाशी लग्न कर म्हणून. आणि मग तुम्ही हे आश्वासन दिल्यामुळं आम्ही तुला घेऊन आलेलं आहे तुम्हाला आणि तुमच्या संग लग्न करायचं हिची अपेक्षा आहे. नंतर अनिरुद्ध पाहू लागले आणि असं लागले. उषाचं सगळं ऐकल्यानंतर त्यांनाही उषा सुंदर होती, रूपवान होती, देखणी अशी पाहिल्यानंतर आनंद वाटला. आणि मग आता घेऊ म्हणले करून आपण. मग त्या ठिकाणी लगेच राक्षस लग्न आणि करण्यात आलं. दोघांनी एकमेकाला माळा घातल्यावर माळा घातल्या आणि मग उषा असणारी कृष्ण भगवंताचा जो असणारा नातू होता, कृष्ण प्रद्युम्न जसा सुंदर होता सगळ्यापेक्षा तसाच असणारा हा अनिरुद्ध हा सुंदरच होता. आणि मग किती तर आनंद वाटू लागला त्या ठिकाणी. घेतल्या आणि असणाऱ्या पोहळल्या. दिवस निघाला. असं किती दिवस चालणार, कधी ना कधी गुप्त गोष्ट माहीतच होणार. 4 महिने झाले. 4 महिन्यानंतर उषाला काय ठिकाणी उलट्या होऊ लागल्या, दिसू सारे कसं. आणि बाणासुराचा असणारं जे होतं ती ध्वज असणारा मोरपिशांचा लावलेला होता वरी मयूर असणारा, तो खाली उलटून पडला. खाली उलटून पडला तर कुंभकानं सांगितलं की राजन आता तुमच्यावर मोठं संकट आलेलं आहे. कशाचं संकट आले माझ्यावर, तर तुमचा जी ध्वज लावलेला होता मयूराचा तो खाली उलटून पडला आणि तुमचं मरण जवळ आहे. तुम्हाला शिवानं महादेवानं असं सांगितलं होतं. म्हणून सांगितल्याबरोबर तर लगेच कुंभक असणार सांगितल्या. आणि प्रधान खूप हुशार होता, त्यानं सांगितलं कसं संकट आले, तर तुमची असणारी उषा परख्या पुरुषांना घेऊन महालामध्ये राहत आहे म्हटल्यावर एवढा वाईट वाटलं राजाला. आता म्हणले कोण असेल ते आत्ताच्या आत्ता बंदीशाळेत बंदी करा म्हणले, कोण आहे माझ्या समोर घेऊन या म्हणले. त्याच वेळेस कुंभक प्रधानानं काय केलं, वेढा दिला. वेढा दिला आणि सर्व चल उषा बाहेर ये, तू कोण असणारा घेऊन बसलीस आणि माझ्या तोंडाला काळं फसलीस असं म्हणून ओरडू लागला कुंभक प्रधान. नंतर आता शस्त्र नव्हतं हातामध्ये, अस्त्र नव्हतं, असाच झोपलेला तो निघून गेलेला होता. आणि त्याच वेळेस मग काय झालं, अनिरुद्ध असणारे काय करावं म्हणून आघळ काढलं हातामध्ये आणि आघळ हातामध्ये घेतलं कवाडाच्या. आणि मग तो युद्ध करू लागले. इतकं युद्ध झालं महाभयंकर, तो कुणालाच ऐकणार गेला. तेवढ्यामध्ये कुंभक प्रधानानं त्यांना काय केलं, सर्पाचं असणारं अस्त्र सोडलं. त्यावेळेस सापाचा वेढा पडला आणि सापानं असताना त्यांना बांधलं आणि तसंच बांधून मग बंदी शाळेमध्ये नेलं आणि मग नागपाशानं बांधून त्यांना ठेवण्यात आलं. आणि उखेला सांगितलं उषा आता तरी तुझा निर्णय बदल, आता तरी तू हे कर असं म्हणल्यानंतर मग आता माझा असणारा हा निर्णय कोण जाऊन सांगेल, एवढं मोठं युद्ध झालेलं आहे, कोण माझ्या प्राणनाथाला सोडवल. द्वारका मी आणले बोलवून आणि असणाऱ्यांचा घात केले असं म्हणून दुःख वाटू लागलं. चित्रलेखीला बंदित करण्यात आलं, तू ह्याला सहकार्य केलीस म्हणून. आणि तेवढ्यामध्ये नारद मुनी आले. नारद मुनी असणारे द्वारकेला गेले आणि तुम्ही निवांत बसलात म्हणले इथं. तिकडं तुमचा असणारा जो नातू आहे तो बंदी शाळेमध्ये बंदिस्त झालेला आहे, नागपाशानं बांधलेला आहे. आणि इकडं रुक्मिणी माता रती शोधत होत्या, बळीराम दादा शोधत होते. तर असणारा अनिरुद्ध कुठे गेला असेल, हा राजकुमार आहे आपला आणि सगळ्यात मोठा असणारा सुंदर आहे, पराक्रमी आहे, वीर आहे आणि असं कसा कुठं निघून गेला असेल, ह्याला कोण घेऊन गेला असेल असं म्हणून त्याचा शोध घेत होती. 4 महिने झाले याचा तपास लागला गेलाय, तो कुठे गेला असेल, तो कुठे गेला असेल असा शोध घेत असताना नारद मुनीजी हा कालीन नारद मुनी सांगते की तुमचा असणारा अनिरुद्ध कुठं आहे, तर बाणासुरानं बंदिस्त केलेला आहे. त्यावेळेस कृष्ण भगवानांनी काय केलं, तर सगळं सैन्यदळ आपल्या सोबत घेतलं आणि युद्धाला आले. युद्ध व्हायला लागलं, भयंकर युद्ध होऊ लागलं. कोणीच ऐकायला तयार नाही. अग्निशास्त्र सोडलं बाणासुरानं, कृष्ण भगवंतांनी काय केलं, पावसाचं शस्त्र सोडलं. अशा प्रकारे करत असताना पुन्हा नारद मुनी असणारे कैलासाला गेले आणि महादेवाला सांगितले की तुमचा बाणासुर असणारा पुत्र आणि त्यांच्यासोबत कृष्णाचं युद्ध होत आहे. आता या युद्धाला कोण कारण आहे, युद्ध एवढं महाभयंकर युद्ध आहे की तुमचा बाणासुर संकटामध्ये आहे. सांगितल्याबरोबर महादेव असणारे काय केले, तर युद्धासाठी आले. त्या आता महादेवासोबत कसं युद्ध करायचं, आपल्याला सखा आहे, प्राणसखा आहे महादेव,
मोहनशास्त्र टाकलं आणि महादेवाला बेशुद्ध केलं. मग कार्तिक स्वामी उतरले. म्हणले आता कोण तर शिव असणारे, शिव पार्वती असणारे जर बेशुद्ध झाला, आपण काय करावं लागेल, आपण कसं विद्ध करा. स्वतः विद्धासाठी गेल्याबरोबर काय केलं, कृष्ण भगवंतानी म्हणजे आता प्रद्युम्नानं काय केलं, ह्याला आता कार्तिक स्वामी ऐकत नाही विद्ध करताना. विद्ध करण्यापेक्षा ह्याला विद्धातून कसं पळावं म्हणून स्त्रीचं शस्त्र सोडलं त्या ठिकाणचं. सगळ्या स्त्रिया तिथं उत्पन्न झाल्या. आणि स्त्रिया उत्पन्न झाल्यानंतर कोण असणारी म्हणू लागली, चोपट घेऊ लागली, कोण असणारी पानाची विळी देऊ लागली, कोण गळ्यात माळा घालू लागली, कोण हातात घालू लागली. आणि कार्तिक स्वामी ब्रह्मचारी होते, त्यांना स्त्रीचा वाराही नव्हता. आता काय करावं म्हणले, ही माझं कसलं इथं मांडलंय म्हणले. सगळ्या बघतात तिकडं स्त्रिया, सगळ्या विद्या सगळ्या स्त्रियाच दिसू लागल्या आणि सगळ्या गळ्याला येऊन पडू लागल्या. म्हणले आता आपण इथं विद्ध सोडून आपण कुठं तर कपाटात जाऊन पडलं पाहिजे म्हणले. अशा प्रकारे त्या ठिकाणी विद्ध झालं. मग त्याच्याला लग्न कसं होतंय ते आपण